ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीन जना. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयासक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिधिनी ध्याये सतसंगती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वीतं वा सर्वमे तस्मस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. दयंचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोनो पंत तथा गुणिजनतया, मामासे बोलती. नामे शंकर शंकरा शुभकरा, निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा, हिरा खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभकरा, दांडेकरा वंदितो. विठ्ठला 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 विठ्ठला. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. उद्धारावया आले दीनजना, ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी. नाम घेता वदनी दोष जाती. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग. भगवंताचे लढीवाळ वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक, ज्यांनी पंजाब घुमानपर्यंत वारकरी संप्रदायाची भगवी पताका झळकावली, ते नामदेवराय यांचा 4 चरणाचा संताचं अवतार प्रयोजन सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र धरा पावन धाम सांगवी क्षेत्रामध्ये
तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. भगवान चंद्रेश्वरांच्या भगवती रेणुका मातेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पवित्र पुण्यवलयाने पुण्यवलयांकित असलेला हा पवित्र तालुका. अशा ह्या पवित्र तालुक्यामध्ये सांगवी हे धर्मक्षेत्र आणि ह्या धर्मक्षेत्रामध्ये आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य पूजनीय बाबा म्हणजेच नारायण बाबा ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित संत सभा विठ्ठल 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 त्यांच्या मुलांनी आप्तेष्ट नातेवाईकांनी प्रेमभराने उभारलेला हा धर्ममंडप, वेद उपनिषदाचा घोष जे करतात, ज्ञानोबा राजांचं वर्णन करतात, जे वर्णा माझे छत्र चामर स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जे मंत्रविद्येचं माहेर जे ब्राह्मण त्यांच्या वेद उपनिषदाच्या घोषातून श्राद्ध विधीचा कार्यक्रम दिनांक 6 तारखेलाच पार पडला. आणि आजचा दिवस हा कालक्रमानेनुसार एका विशिष्ट रचनेनुसार घेण्याचं प्रयोजन शेवटी सांगेल. आदरणीय पूजनीय बाबांचं हे पुण्यस्मरण आहे, हा श्राद्ध विधी आहे, त्यांना तर्पण विधी, तिलांजली, पुण्य समर्पित करण्याचा विधी आहे. आणि आपण सुद्धा पुण्यवान होण्यासाठी या पुण्यवंत महात्म्याच्या ठिकाणी सर्व आलात. उपस्थित मातृशक्ती, उपस्थित पितृशक्ती, बंधुत्व प्रेम करणारे सर्व गुणीजन, टाळकरी, वारकरी, माळकरी मंडळी, मंडप संशिष्टीम आचारी सर्वांच्या चरणी अभिवादन करतो. आजच्या ह्या कीर्तन मालेला उपस्थित साधू सभा मोठी आहे. आपल्याकडं जर सर्वांकडे नजर टाकली तर आपण सर्व ज्ञानतीर्थाची तपश्चर्या करणारे सर्व यात्रेकरू आहात. मोक्षगंगेच्या तटावर वसलेले अनेक साधू आहे, त्या साधूंचा आशीर्वाद पावलेले आपण सर्व संत सभा आहात. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नरहरी महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, उपस्थित साधू समाजाने आपल्या पुण्याने पुण्यवलयांकित केलेला हा वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाची दीक्षा, शिक्षा, अनुष्ठान केलेले आपण सर्व विद्यमान काळातली ज्ञानमयी, तपोमयी, सेवामयी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. मग पामराच्या वाट्याला ही सेवा आली हे माझं सद्भाग्य समजतो. विठ्ठल 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 बाबांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. खरं तर पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ असा आहे की गेलेल्या व्यक्तीच्या शरीर उपाधीने केलेलं पाप पुण्य, कर्म विकर्म, सेवा परोपकार ह्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा करण्याचा आजचा दिवस असतो. आणि आपण सर्वांच्या द्वारा थोडं थोडं पुण्य समर्पित करायचं असतं त्या आत्मतत्वाला, जेणेकरून त्यांची गती सुंदर होईल. यासाठी पुण्यस्मरणाची योजना आहे बरं का. अन्नदान, ज्ञानदान, तर्पणविधीमध्ये ताम्रदान, कांचनदान, ग्रंथदान, भूमिदान सुद्धा होतं आपल्या वाडवडिलांच्या नावाने. पण हे काहीच नाही जमलं तर अन्नदान मात्र करावं. आणि त्या योगाने आपण कोण जाणे कोणा घडे उपासना, कोणाचं पुण्य काय असतं माहीत नाही, कोणाच्या हाताचा शीत काय प्रसाद देऊन जाईल माहीत नाही. म्हणून त्या योगाने गेलेल्या व्यक्तीला, गेलेल्या महात्म्याला पुण्य अर्पण करण्याचा विधी आज आहे. आणि या उलट सांगतो, आपण आज पुण्य प्रदान करण्याला नाही तर बाबांची सेवा करून बाबांकडूनच पुण्य पुढच्या जीवनाला सुखकारक करावं, वैराग्यवान करावं, सेवामयी करावं, का जेणेकरून आपला परमार्थ शेवट कडेपर्यंत जावा. म्हणून बाबांच्या ह्या पुण्यस्मरणामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. विठ्ठल विठ्ठल काय बाबांचं जीवन अक्षर शिकलेलं नाही, साधं जीवन, सरळ जीवन. नेहमी सांगतो, नद्यांना पूल नाही, मोटाचं पाणी होतं, जात्याचं दळण होतं, शेणाचं सारवण होतं. अशा दुर्गम आणि दुर्भिक्ष काळामध्ये परमार्थाची कडा ज्यांनी टिकवली त्या मंडळीपैकी एक नररत्न म्हणजे पूजनीय नारायण बाबा ठाकरे. विठ्ठल विठ्ठल परंपरेने आलेला प्रपंच तर प्रत्येक जण करतं, यात नवल काय. सुगरण सुद्धा आपल्यापेक्षा चांगला खोपा बांधते, कुत्रा आपल्यापेक्षा चांगला प्रामाणिक वागतो, आपल्यापेक्षा शूर वाघ असतो. नवल काही नाही. प्रपंच हा परंपरेनं पुढं जाणार आहे, पण परमार्थ परंपरेनं पुढं नेणं हा या जीवनाचा पुरुषार्थ आहे. आणि तो पूजनीय बाबांनी
पूजनीय गुरुवर्य आदरणीय सच्चिदानंद बाबा केरोबा महाराज यांच्याकडून आलेला परमार्थाचा वसा वारसा जशाच तसा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या साधकांपर्यंत भोळ्या पद्धतीनं तळागाळामध्ये जाऊन पुरवण्याचा टिकवण्याचा परिपूर्ण प्रयत्नाचा अट्टहास बाबांनी केला. म्हणून मला असं वाटतं आपण सोहळा करतो यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणता अशा महात्म्याचा सोहळा डंका वैकुंठात वाजतो म्हणले. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा कीर्तिया याही भूमंडळा कीर्तिया तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा याही भूमंडळा कीर्तिया याही भूमंडळा कीर्ती तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा कीर्ती माझी याही भूमंडळा कीर्ती म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा कीर्ती गाजे भूमंडळा कीर्ती तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही मंडळा माझी कीर्ती. जगद्गुरु महाराज म्हणतात इथे सामान्यांनी केलेला उत्सव काय, पण त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर पदन रुक्मिणी रमण करुणा अरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा वैकुंठामध्ये त्या भक्ताचा सोहळा करतो. यात नवलय बाबांचा सोहळा तिथे, बाबांची जागा तिथे. अशा पूजनीय बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं परमार्थाचा एक दिवशी घातलेला त्यांच्या चिरंजीवांनी सुनांनी नातेवाईकांनी हा जो घाट आहे आणि आपण सर्व साधक मंडळीने उपस्थितीच्या द्वारा या ठिकाणी अनमोल असं सहकार्य केलेलं आहे. आनंदाचा ठेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. आजचा दिवस हा साधूला वंदन करण्याचा महात्म्याला वंदन करण्याचा आहे. म्हणून काय अभंग घ्यावा म्हणून परंपरेला थोडं आठवलं, थोडा स्पर्श केला दादा. त्याचं कारण आहे या ठिकाणी आदरणीय पूजनीय आमच्या गुरुस्थानी असणारे पूजनीय सोमनाथ दादा आहे, पूजनीय आदरणीय वंदनीय गुरुस्थानी रमेश महाराज, आदी करून पूजनीय गुरुवर्य आदरणीय सुखदेव बाबा मोरे आहेत, आदरणीय संत सेवक दत्ता काका आहेत राहूत. त्यानंतर आदरणीय आपल्या परिसरामध्ये सारस्वत पुत्र म्हणून ज्यांची गणती लागते ते पूजनीय सर्व मंडळी. त्यापैकी आदरणीय सोपानजी महाराज खैरनार, आदरणीय विनोदजी महाराज शिंदे, आदरणीय नंदू महाराज. विठ्ठल विठ्ठल. बाबांविषयी प्रेमाची कळा. ज्ञानोबारायांच्या वारीला चालले होते शिवाजी बाबा मतेवाडीचे, पण पुन्हा प्रवास त्यांना शक्य होत नव्हता. त्यांना वाटायचं काय करावं, वारी सोडावी का न सोडावी, काय होईल. पण त्यांच्या लक्षात आलं सद्गुरू सेवेमध्ये गेल्यानंतर वारीत खंडन नाही घडणार, उलट वारीचं पुण्य जास्त मिळेल. म्हणून ते या ठिकाणून परत आले. गुरु महिमा असतो महाराज. बरीचशी मंडळी, साहेबराव दादा आहेत, अनेक आमचे भाटगावून सर्व भजनी मंडळ, परसराम महाराज, आसरखेडे, राजदेरवाडी, वडबारी, नांदूरटेक, आहेरगाव, सावरगाव. बापरे बाप, बाबांवर प्रेम करणारे जर गावं जरी घ्यायचे ठरले तरी कीर्तन होईल. विठ्ठल विठ्ठल. बाबांची नित्य सेवा केली विजयानंद बाबांनी. स्थानिक त्यांचं भाग्य आहे. ही सर्व मंडळी, शिक्षक मंडळी, सोनोने सर, खैरनार सर, बरीचशी आदरणीय पूजनीय आमचे भिका दादा, बरीचशी, किती येईल तसे नावांचा मी प्रयत्न करतो. ऐका, रामातात आहेत, आधी करून चोपदार मंडळी सर्व ऐका. आज हा परंपरेचा स्पर्श कसा आहे सांगतो. पूजनीय गुरुवर्य नामदेवरायांचा अभंग आहे. अलीकडे आता समाधी सोहळा येतोय लगेच. कोणाचा? कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे. जेवढे काही समाधी सोहळे असतात त्या समाधी सोहळ्याच्या दिवशी दुपारची कीर्तनमाला ही परंपरेनं नामदेवरायांच्या वंशजांना असते. त्यापैकी आदरणीय पूजनीय गुरुवर्य केशवदासजी महाराज नामदास ही कीर्तन सेवा करतात आग्राने. आपल्या निवृत्तीदादांची सेवा सुद्धा तेच करतात. जेवढे समाधी सोहळे तेवढ्या समाधी सोहळ्यांचा मान हा नामदेवरायांच्या वंश. त्याचं कारण सर्व समाधी प्रकरण हे नामदेवरायाने करून ठेवलं आहे. म्हणून तो उपकार आहे, ते ऋण आहे. म्हणून त्या उपकारातून उत्तीर्ण कसं व्हावं म्हणून ती परंपरा सगळ्या साधू समाजाने नामदेवरायांच्या घराण्याला दिली. आणि प्रत्येक समाधी सोहळ्याच्या दिवशी केशवदास महाराजांचा पूजनीय गुरुवर्य बाबांचा अभंग जो असतो तो हाच असतो. ब्रह्ममूर्ती संत
जगी अवतरले. या अभंगाला स्पर्श करावा आणि अवताराचं प्रयोजन गुरुवर्य नारायण बाबांचं सांगावं म्हणून अभंग. विठ्ठल 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 हो, अशा अभंगाकडं आपण वळतोय. आपण सर्व सेवामयी साधक हृदय असणारी आज मोठ्या संख्येनं मंडळी आहात. संत हे असं रूपक आहे महाराज, जीव आणि देव यांचं समीकरण एका ठाई घालणारं पात्र जर जगाच्या पाठीवर कुठलं असेल तर ती फक्त संत भूमिका आहे, बाकी काही नाही. जीवाला देवापर्यंत नेण्याचं काम आणि देवाला जीवावर प्रसन्न होण्याचं काम जे करतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवापेक्षा देवाचा परिचय करून देणारे संत महान असतात. संत भूमिका विशेष आहे. ऐका, जीव प्रारब्धाने येतो, देवाला आणावं लागतं, आणि संत स्वतःहून येतात आणि स्वतःहून जातात. हा फरक आहे. ऐका, देव अवताराची भूमिका स्वतंत्र आणि संत अवताराची भूमिका स्वतंत्र. देव अवतार कशासाठी होतो? मत्स्य कच्छ वराह वामन परशुराम राम श्रीकृष्ण सर्व अवतार आपण बघा, त्या अवताराचं प्रयोजन एकच आहे, सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचं निर्दळन करणं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभित्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आहे तुका मने धर्म संस्थापने आहे तुका मने धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम. केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम. हो, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. कशासाठी देव अवताराला येतो? धर्माची स्थापना करायची ना अधर्माचा नाश करायचा आहे, सज्जनांचं रक्षण करायचंय, दुर्जनांचं निर्दळन करायचं. हे देवाच्या अवताराचं प्रयोजन आहे महाराज. पण देवाच्या भूमिकेमध्ये देवालाच बदल करावा वाटला. कुठलाही अवतार बघा देवाचा महाराज, देवाने माफीनामा हा त्याच्या करारपत्रात ठेवलाच नाही. 100 अपराध सहन करेल पण पुन्हा सुदर्शनाने शिशुपालाचा वधच करेल, हे मात्र सत्य आहे. त्याच्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. राम अवतारामध्ये राजा रावणाचा अपराध सहन करेल पण मध्यबिंदू साधून बाण मारेल आणि त्याचा वधच करेल. कुठलाही अवतार बघा, कुठलाही अवतार. नृसिंह अवतारामध्ये मारलं महाराज हिरण्यकश्यपूला, वामन अवतारामध्ये बळीराजाला पाताळात घातलं, माफीनामा नाही. मग आता काय करावं? जर असं प्रत्येकाला जर आपण शासन केलं, प्रत्येकाच्याच ठिकाणी फक्त सज्जनच राखायचे आणि दुर्जन मारायचे, तर समविषमाचा आरोप देवाला असं वाटलं, आपल्यावर वाटतो. म्हणून देवाने अव्यक्त असणारा रूप सगुण साकार स्वरूपामध्ये यावं असं वाटलं आणि अव्यक्त असणारा परमात्मा व्यक्त स्वरूपामध्ये जो निर्माण झाला ती भूमिका म्हणजे संतांची. विठ्ठल 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 विठ्ठल. अवतार देवाचाही आणि अवतार संताचाही. जवळजवळ अजून एक प्रमाची आठवण करून देतो. भिन्नतेनं तसं देव आणि संत वेगळे नाहीत, फक्त देवते संत 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 देवते संत
निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमेनं भिन्नता धरली तर धारण करता येणार नाही. कारण देव तेच संत आहे, संत तेच देव आहे. देवाच्याही ठिकाणी कर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान सर्व शक्ती देवाच्या ठिकाणी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण आले या जगाते चालिता. संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करण्याची शक्ती देवामध्ये, तसं तीच शक्ती संतांमध्येही. महाराज एवढ्यावर थांबणार नाही, त्याच्या पुढे थोडं काकण भर वाक्य वाढवतो. देवापेक्षा कदाचित संतांची शक्ती जास्त भरते. विठ्ठल विठ्ठल त्याला प्रमाण आणि एकच कथान स्पर्श करतो, वेळ कमी म्हणून. सर्व जाणते, फक्त टच करून जातो. ऐका, जगद्गुरु तुकोबराय वैकुंठ धामाला गेले. हा, असं टच करून जातो. आलं लक्षात ते माझ्या? मार्मिक आहे सर्व मंडळी. हां बरं, स्पर्श करून जातो. स्पर्श, हां त्याला स्पर्श करून जातो. बरं ऐका, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ धामाला गेले, सदेह गेले. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तिले. मानव देह घेवोनिया निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. गेले महाराज वैकुंठ धामाला, गेले महाराज. बातमी कोणाला कळाली? भागीरथी मातेला. 3 वेळेस खाली आलेत महाराज. भागीरथी मातेला कळाली कन्या लाडकी आहे. याच्यामध्ये एक मर्म सुद्धा आहे बरं का गुरुजी. मर्म काय? जरी जगद्गुरु तुकोबाराय असले, पण कन्येच्या प्रेमापुढे बापाची भूमिका तुकोबारायने सुद्धा निभवली, हे लक्षात ठेवा. आणि महाराजांना यावं लागलं कुठे? भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा. आल्यानंतर म्हणले, बाई आता मी काही चांदवडवरून सांगवीला नाही आलो, मी वैकुंठावरून देहूमध्ये आलोय, मला तात्काळ निघायचंय. तुझा काय प्रसाद असेल तो मला दे. काय केलं? शेवयाचा भात. शेवायला मीठ किती लागतं काका? शेवायला मीठच लागत नाही, दूध पाहिजे. शेवाया झाल्या, दूध पाहिजे. अहो दूध कुठून आणायचं? ऐका, कृष्ण अवतारामध्ये भगवान मला शक्तीचा स्पर्श करायचा आहे फक्त. कृष्ण अवतारामध्ये देवाने सजीव नंदीचं दूध काढलं का नाही? 100% काढलं. पण या ठिकाणी तुकोबारायांनी बेलेश्वराचं पूजन केलं आणि दूध नंदीचे काढिले. बेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. मला सांगा, सजीव नंदीच आहे, पण सजीवाचं दूध काढलं, किमान तो सजीव आहे. पण जगद्गुरु तुकोबारा निर्जीवाचं काढलं. मग सांगा ना, शक्ती कोणाची जास्त आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून दोन्ही अंगाने देवते संत निमित्त त्या प्रतिमा मानावं लागेल. पण अवताराच्या कार्यभिन्नतेमध्ये मात्र फरक आहे. जरी या बाबतीत सर्व बाबतीमध्ये सारखेपण असलं, पण देवाचं कार्य सज्जनांचं रक्षण करणं, दुर्जनांचं निर्दळन करणं. म्हणून तेच ब्रह्म अव्यक्त असणार सगुण साकार रूपामध्ये झालं. आणि तेच विग्रहित स्वरूप पहिल्यांदा सनकादिकांच्या भाषेमध्ये संत रूपाने अवताराला आलं. आणि त्या अवताराचं नेमकी प्रयोजन काय? नामदेवराय अभंगाच्या पहिल्या ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, 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 ब्रह्ममूर्ती
उद्धारवयाले दीन जना उद्धारवयाले दीन जना ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायावानी ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायावानी उद्धार वयाले दीन जना उद्धार वयाले दीन जना ब्रह्मादिक त्याचे वंदिती ब्रह्ममूर्ती सता जगी अवतरले उत्तरवयाले उत्तरवयाले दिनगाना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धार वयाले उत्तरवयाले दिनगाना दिनगाना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धरवयाले दीनजना. संतांची अवतर भिन्नता या ठिकाणी सांगितलं. काय संतांचं कार्य? उद्धरवया आले दीनजना. भगवान परमात्मा कार्य भिन्नतेने स्वतंत्र आहे आणि संत मात्र स्वतंत्र आहे. संतांची भूमिका सांगितली नामदेवरायांनी. काय भूमिका सांगितली म्हणजे उद्धरवया आले दीनजना. आता ब्रह्ममूर्ती म्हणजे काय, संत म्हणजे काय? कारण सुरुवात इथे ना, ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. मूर्तीच्या आकाराला आले म्हणजे काय? अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत. जसा देव अव्यक्त स्वरूपातून व्यक्त स्वरूपामध्ये आला, तसं अव्यक्त स्वरूपातून तेच असणारं देवतत्व संत स्वरूपामध्ये अवताराला आला. अवतार कार्य म्हणजे आहे त्या स्थितीला सोडायचं आणि दुसऱ्या श्रेष्ठ स्थितीला धारण करायचं. आहे ती स्थिती सोडायची म्हणजे काय? अव्यक्त स्वरूप सोडायचं आहे आणि व्यक्त स्वरूप धारण करायचं आहे. निर्गुणत्वाला बाजूला काढून सगुण साकार स्वरूपाला यायचं आणि तळागाळामध्ये जाऊन जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार सत्वरज तमती त्रिगुणात्मक जी माया जी जीवाला गांजते रांजते रात्रंदिवस त्रास देते, त्या मायेत गुंतलेल्या लोकांना आहे त्या वृत्तीतून ज्ञानमय कोशातून बाजूला काढून भूमिकेवर आणून ठेवायचं. हे कार्य संतांचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल कसं सांगतो? ब्रह्म असणारं तत्व. आता ब्रह्ममूर्ती ही उपाधी अलीकडे दिल्या जाते, हरकत नाही. ज्याचं त्याचं तत्व आहे, ज्याचा त्याचा तो स्वतंत्र अधिकार आहे. ब्रह्म असणारं तत्व आकाराला आलं आणि ते संतत्वाच्या भूमिकेमध्ये विग्रहित झालं. जसं आदरणीय पूजनीय गुरुय सद्गुरू चंद्रशेखरजी महाराज गोड सांगतात, जर पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन तुमचं आमचं वारीच्या रूपकामध्ये झालं नाही, गर्दी असते ना, कारण गर्दी सामान्य नाही. 15 लाख 20 लाख 28 लाख 30 लाख समाज आहे. पुढे या पुढे. राहू दे येथील ते नाही पुढे येऊन बसा. तिथेच नको उभे राहू. राहतील येथील. विठ्ठल 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 एवढ्या मोठ्या संख्येमध्ये दर्शन नाही झालं कुठलं? पांडुरंगाचं. त्यांना सांगतोय बरं का मी, ज्यांचं दर्शन जास्त गर्दी नाही तर हाच पर्याय शोधाल. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन गर्दीमुळे झालं नाही, त्याला पर्याय दिलाय शास्त्राने. पांडुरंग परमात्मा विटेवर जो उभा आहे तोच जर विग्रहित स्वरूपामध्ये जर आपल्याला त्याचा स्पर्श व्हावा वाटत असेल त्या तत्वाचा, तर त्याने चंद्रभागेचं स्नान केलं का पांडुरंगाचं दर्शनच झालं. पांडुरंगाचं विग्रहित रूप म्हणजे चंद्रभागा, तसं देवाचं विग्रहित रूप म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल बरीच मंडळी आम्हाला विचारते, तुम्हालाही विचारते, प्रत्येकाला, ज्याने ज्याने कपाळी गंध गळ्यामध्ये माळ घातली, परमार्थ करतोय, रात्रंदिवस भजन करतोय, पूजन करतोय, यजन करतोय, श्रवण करतोय, त्या सर्व मंडळीला नातलं गणगोत्र जापतेष्ट मित्र परिवार पत्नी सगळे सोयरे विचारतात, रात्रंदिवस तुम्ही टाळ वाजवतायत. त्यांची भाषा वेगळी पण मी बोलतो वाजवतायत. ऐका, रात्रंदिवस तुम्ही एवढं भजन पूजन करतायत, तुम्हाला देव भेटला का? हा त्यांचा प्रश्न आहे. छातीला हात लावून सांगा, हो आम्हाला तो भेटलाच. कारण का? ज्या अर्थी आम्हाला पूजने नारायण बाबांचा जीवन संग झाला तो देव भेटलाच. विठ्ठल विठ्ठल. कारण जर संतांमध्ये देवाचं विग्रहित रूप जर असेल
तर त्या साधूचं आमच्या जीवनात येणं म्हणजे देवाचंच येणं आहे ना. मग देव वेगळं काय करतो? अहो उलट देवाने आम्हाला जवळ नसतं घेतलं. मागच्या पाप पुण्याचा जर हिशोब वजाबाकी बेरीज जर केली असती तर जवळ घेतलं नसतं. पण संतांच्या ठिकाणी ती वजाबाकी बेरीज अजिबात नाही. महाराज जसे आहे तसे स्वीकारतात आणि पाहिजे तसे घडवतात. त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. संत भूमिका फार वेगळी महाराज. संतत्व ओळखणंही कठीण, सांगणंही कठीण आणि कळणंही कठीण. ते सहज मिळत नाही. संत स्वरूप हे सहज मिळत नाही. तुम्हाला रानावनात गेले नाही संतपन मिळत से हाटे संतपन मिळत से हाटे नाही संतपन मिळत से हाटे नाही संतपन मिळत से हाटे हिंडता कपाटी राणी बने हिंडता कपाटी राणी बने हिंडता कपाटी राणी बने हिंडता कपाटी राणी नाही संतपन मिळत से हाटे हिंडता कपाटी राणी बने हिंडता कपाटी राणी बने संतपन मिळत हे हिंडता कपाटी राणी हिंडता कपाटी राणी बने हाट म्हणजे बाजार. नाही संतपण मिळत हे हाटी. हाटी म्हणजे बाजारात. हिंडता कपाटी रानवनी. रानावनात सुद्धा मिळत नाही, जंगलात मिळत नाही, बाजारात मिळत नाही. मग संतपद मिळवण्यासाठी त्याला ज्ञानाची, उपासनेची आणि कर्माची आणि भक्तीची सेवाच करावी लागते. हो, संतपद हे स्वतंत्र आहे. म्हणून ब्रह्ममूर्ती संत इथपर्यंत आपण चाललाय. संतपद, संतत्व ही भूमिका किती मोठी, ती व्यापक असते. पहिला विषय किती व्यापक महाराज. या माझ्या ज्ञानोबारायांकडं. ज्ञानोबारायांना विचारलं निवृत्ती दादाने, ज्ञाना एवढा गोड जीवनदायिनी ग्रंथ ह्या मालय क्षेत्रामध्ये निर्माण केला. पवित्र प्रवरा मात्याचं तीर आहे, मोहिनी राजाचा दरबार आहे, सर्व देव गंधर्व यक्ष किन्नर उपस्थित आहे. आता माझी अशी इच्छा आहे, एवढा वाघ यज्ञ तू सुंदर निर्माण केला, काहीतरी माझ्याकडं मांग. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, जेथ माझे जीवरले पायी कपन. इथं ज्ञानोबाराय थांबले. ज्ञानोबाराय म्हणतात, द्यायचंय का दादा? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाये दान. हे चला पुढे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडू मैत्र जीवांचे. संपूर्ण पसायदान महाराज फक्त अभ्यासा. जगाच्या पाठीवर एवढी विश्वव्यापक प्रार्थना नाही करता आली. काय प्रार्थना आहे महाराज? मारायचं नाहीये वाईटांना. ज्या ज्ञानोबारायांना इंद्रायणी बाटते तुमच्या स्पर्शाने म्हणून इंद्रायणीचं पाणी दिलं नाही, तीर्थ दिलं नाही, अन्न मिळालं नाही, बालपणामध्ये पितृ आणि मातृची छाया हरपून घेतली त्या समाजाने, ज्या जगाने संन्याशाची मुलं म्हणून हिणवलं आणि नको तो त्रास सहन करावा लागला क्षणोक्षणाला. वाळीमध्ये टाकलं गेलं, अंधारामध्ये राहावं लागलं. 4 भावंड गळ्यामध्ये हात टाकून रडू लागले. रडता रडता ज्ञानप्राप्तीच्या दिशेनं ह्या जगताच्या कल्याणाचा ग्रंथ जीवनदायिनी निर्माण केला. तर काय मागतात ज्ञानोबाराय? जगाचा नाश नाही, ह्या जगातल्या असणाऱ्या खळबुद्धीला घालव दादा. आणि त्या खळबुद्धीला घालून सत्कर्माची रती, रती म्हणजे त्यांच्या ठिकाणी रतने म्हणजे बुद्धी वाढव, आणि त्या ठिकाणी त्यांच्या हातून सत्कर्माचं दान घडू दे आणि त्यांचा सुद्धा उद्धार होऊ दे. याला म्हणायचं उद्धारवया आलो दीनजना. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी बघा, कोपला पाटील
गावीचे हे लोक, पोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाली. बस ऐका, एवढी वाईट परिस्थिती झाली, ज्या समाजाने ज्या पाटलाने गावाच्या बाहेर काढलं तरी जगाचं कल्याण झालं पाहिजे हेच शेवटपर्यंत अखंड तुकोबाराय सुद्धा सांगत राहिले. नामदेवराय बघा, सावता महाराज बघा, नरहरी महाराज असा साधूच नाही झाला जगावरती का ज्या साधूला त्रास झाला नाही. पण अशा संतांनी जगाच्या कल्याणाचीच इच्छा अखंड केली, म्हणून त्यांच्या ठिकाणी हे पद लागतं काय, उद्धारवाया आलो दीनजना विठ्ठल 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 विठ्ठल. जगामध्ये त्याने अवतार धारण केला. मग कुठल्या कुठल्या रूपकात केला, वेगवेगळ्या रूपकामध्ये केला. संत अवताराला ज्या ज्या वेळेस येतात त्यांच्या अवशेष गुणावरून ते ओळखावे लागतात. पहिल्यांदा अवशेष गुण कोणचा येतो, जे समाजातल्या सामाजिक रचनेने बाजूला टाकले. व्यवस्थित वाक्य ऐका, जे लोक सामाजिक रचनेने समाजाने बाजूला टाकले त्या रंजल्या गांजल्यांना सुद्धा जे जवळ घेतात त्यांना साधू म्हणतात. जे करंजले गांजले दासी मध्ये जो आपुले, तोच साधू बोलावा देव तेथे जिय जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ऐका, याला संत भूमिका म्हणतात. आणि असे जे ब्रह्ममूर्ती संत ह्या रंजल्या गांजल्यांचा उद्धार करण्यासाठी अवताराला म्हणून ब्रह्मया जन जड जीवा भूतदया जन उतराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया करण उतराया जन जड जीवा उतराया जन जड जीवा जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जड जीवा. काय तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ती मानू. महाराज एवढं सुंदर आहे जीवन संतांचं का ज्या संतांचा अवतार जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. तुकोबरायांची आरती देहूकरांची. जडमूड उद्धरिले सकळ जीवासी तारिले, होन विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप केले, आरती तुकारामा. महाराज जड जीवाचा उद्धार करण्यासाठी साधू येतात. मग मला एक सांगा, याच्यामध्ये दीन कोण? कारण उद्धारवाया आलो दीनजना. दीनजन म्हणजे कोणतं? दीन ह्या शब्दाचा हिंदी अर्थ जर घेतला तर गरीब होतो. दीन ह्या शब्दाचा मराठी अर्थ जर आम्ही घेतला तर आपल्या ठिकाणी पंचमहाभूताच्या पंचतन्मात्रा बनल्या, पंचविषय निर्माण झाले. पंचमहाभूतापासून देहाचं स्वरूप निर्माण होत असताना पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचकोश, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे तत्वाचं शरीर बनलं. मग ह्या तत्वाच्या शरीराने मायेच्या विषयाचा भोग्य सेवन, अखंड विषय सेवन करता करता शुद्ध असणाऱ्या ब्रह्मप्रकाशाकडे ह्या जीवाचं लक्ष जात नाही. तो ब्रह्माकार असून ब्रह्मकाराची भूल त्याला पडते आणि नको त्या मायेच्या स्वरूपामध्ये जीव दडतो. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करीन कीव, आता यांची कोण करील कीव. नृपते नारायणे बाबा,
काबोने ठाबा नर देह पाहुणे नावणार देहा. काबोने ठाबा नर देह पाहुणे नावणार देहा. विषय ओढे बोलले जीव विषय ओढे बोलले जीव विषय भोडे बोलले जीव. विषय भोडे बोलले विषय ओढे भुलले जीव. याच्यामध्ये एक गोड आहे. आता यांची कोण करील कीव. इथे जी कीव कोण करील हे साधूला माहित आहे. म्हणून ते साधू त्या असणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी गरीब झालेल्या जीवाला उद्धार करण्यासाठी पुढे येतात. म्हणून उद्धारावया आलो दीन जना. कारण अखंड मायेमध्ये रत झाल्यामुळे शुद्ध असणारा परमात्मा यांना मिळणार नाही. कारण का तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. जर जन्माचं सार्थक जर भगवान परमात्माचा असेल तर तो देव यांना कळावा. म्हणून विषयातून अगोदर हे बाजूला काढले पाहिजे. म्हणून त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यासारखं जीवन पुन्हा सामर्थ्यवान जगून प्रवृत्ती निवृत्तीचे दोन तट साधून ते साधू दीनजनाचा उद्धार करतात. म्हणून उद्धारावया आलो दीनजना. मग महाराज हे एवढं अवतार कोशातलं सामर्थ्य त्यांचं आहे. जे ब्रह्म असणारं तत्व असणारं स्वीकारणीय स्वगत सजाती विजाती भेदाच्या पलीकडं अव्यक्त असणारं स्वरूप संत स्वरूपाला आलं. तुमच्या आमच्यामध्ये राहिलं. त्याने दीनजनाचा उद्धार केला. मग त्याचा परिणाम असा झाला की यांची पूजा प्रत्यक्ष तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही. त्यांच्या चरणाच्या राजाच्या पाय होण्याची इच्छा ब्रह्मादिक करतात. अशा पद्धतीने ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. कारण सामर्थ्य जेवढं एवढं मोठं आहे तर आवाज आहे तेवढा उंचच पाहिजे ना. विजयाचा आहे ना तो कारण. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्मादिक त्यांच्या पायाच्या ठिकाणी वंदन करतात. ऐका वंदन कधी केलं जातं याचं गमक आहे. सहज शरणांगती कुणीही कोणाच्या पुढे कधीच घेत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये जगणारी शृंखला घेऊन जो जगतो आपल्यापेक्षा खरा श्रेष्ठ आपल्याला वाटला अनुभवला दिसला की हृदय नम्र होतं आणि बुद्धी त्याच्या मस्तक पायावर टेकवावी वाटते तेव्हाच नम्रता होते. तसं नम्रता दोन प्रकारची. एक सामाजिक नम्रता आणि एक वैयक्तिक नम्रता. वैयक्तिक नम्रता हा वैयक्तिक अनुषंगाने परंपरेला आलेला गुण असतो तो वैयक्तिक नम्रपणा. आणि सामाजिक नम्रता म्हणजे सामाजिक परंपरेनं वाकावं लागतं म्हणून पडतात ती वंदना. ती काही कामाची नाही. याचा पोटभेद करत नाही. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यासमोर आहे पण सांगतो. सांगू का? सांगतोच. कशाला उभं केलं म्हणशील तुला. ऐका बोका आहे बोका मांजर
उंदीर समोरून चालतो आणि उंदराला पाहून असं वरती नाही जाते, 2 पावलं काय असते, मांगारा असते आणि पूर्ण जमिनीला नम्र झालेला असतो. आणि जर उंदराला हे प्रमाण जर आठवलं, नम्र झाला भूता, तो जर थोडा पुढे झाला तर त्याने कोंडिले त्याने कोंडिले. काळजी, ही नम्रता, ही घातकी नम्रता, ही समाजामध्ये मोठ्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला पाहायला भेटेल. आलंय आता वार, कळलं का? झाली ना आचारसंहिता. आता नम्रता किती राहील काका? इतकी राहील. चालणाऱ्या औत्कार्यापासून भंगारवाला जरी चालला, दादा इथून नाही, इथून असतं, पण ती सामाजिक नम्रता. इच्छा नाही पण वाकावं लागतं. म्हणून परंपरेनं एखादा नवरदेव असतो, श्रीमंत असतो, कोट्याधीश असतो, पण तो नवरदेव होतो. नवरदेव झाल्यानंतर एखादा गरीब बाबा जरी उभा असला, पण त्याला माहिती आहे नवरदेव झाल्यानंतर सर्वांचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे. सामाजिक नम्रतेच्या परंपरेनं त्याला वाकावं लागतं. ही सामाजिक नम्रता. पण ब्रह्मादिकांनी ते सामाजिक नम्रता म्हणून नाही पाया पडलं, मग सामर्थ्य आणि श्रेष्ठतेला साष्टांग प्रणिपात करावा. मग काय करावं म्हणले, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. पायवनी म्हणजे पायाचं तीर्थ घेऊन सेवन करतात, त्याला पायवनी म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. का वंदन करावं लागलं? खरंच वंदनीय असतात महाराज. 12व्या अध्यायामधले एकच उभे सांगतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, खांडावया घाव घाली, का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. घाव घालणाऱ्याला तीच सावली आहे आणि पाणी घालणाऱ्यालाही. घाव घालून थकला, पाणी प्यायची ताण लागली, त्याच सावलीला बसला. 20वा घ्याव वाटला, झोपला तो, आणि रस्त्याने चाललाय तोय, आणि पाणी घालणारा तोय. पण दोघांच्या ठिकाणी भेद जसा वृक्ष ठेवत नाही, तसा साधू उपकार्यावर नाही परोपकारणे हे सर्व जीव आहे, यांचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून अखंड समाजाच्या दृष्टीने त्यांची वृत्ती रत असते. म्हणून साधूचं श्रेष्ठत्व पण देवाला, ब्रह्मादिकांना मान्य झालं. किती मान्य झालं महाराज? ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्या गेला, नको त्या असणाऱ्या पापी दुराचारी माणसांचा उद्धार केला गेला. आणि ते सामर्थ्य फक्त कोणामध्ये? संतांमध्ये. म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. आता वंदिती पायवनी, पायाच्या ठिकाणी अजून बराचसा विषय, फक्त त्याला स्पर्श करतो. चरणीचे रज वंदे शूळपाणी, धावत चालती मागे मागे. काय असं महाराज त्या चरणराजाचा महिमा आहे? त्या साधूच्या चरणराजाचा महिमा एवढा आहे का रत असणारी वासना कशाने जात नाही. वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय. वासनेचे बीज जळून, वासनेचे बीज जळून जाय, वा, जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रंग लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रंग लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. काय वासना आहे महाराज. हे प्रमाण बोलताना सोपं वाटतं आपल्याला, पण हे म्हणतानाच गुळ भजनी खातो हे नवले. कळलं का मी काय बोललो? संत चरणरज लागता सदा, अभंग चालू आहे बुवा. वासनेचे बीजन तो खुणवतोय, गुळ दे. म्हणजे म्हणताना सुद्धा जळत नाही, तिचं नाव वासना आहे. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. हा, अशी वासना आहे ना ती. हा, ते नारायण बाबांच्या भाषेत काय, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळी. पाण्यातला मासा, ऐका ऐका, हा, ती पद्धत होती बाबांची. ऐका, जावे त्याच्या वंशा म्हणजे ती वासना काय अज्ञानाला जास्त रडत नाही. सज्ञानाच्या धावे कंठी झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. वासनेचा संग होय
वासना कशी आहे? तपोबळ्यांना सुद्धा ती नाडते. इतकी नाडते, त्याला लगेच उदाहरण देतो. गुरुरे आदरणीय पूजनीय संदीपन दादा भार गोड सांगतात. साधू होता, बैरागी होता, सर्व संघाचा परित्याग केलेला होता, शिष्य परिवार मठ मंदिर मोठा तालमेल होता. आणि अंतकाळ जवळ आला, शिष्यांना जवळ बोलवलं, म्हणले ऐका रे, माझी गती काय. आता ऐका, प्रपंचिकाचं मरण जवळ आलं का त्याला चिंता वाटते, कमवून ठेवलेलं काय करायचं. आणि साधूचं मरण जवळ आलं का मला जो मोक्षगती ती यांना कशी प्राप्त होईल याचा फरक आहे बरं का. जवळ घेतलं आणि सांगितलं ऐका रे, म्हटलं मी जेव्हा जाईल त्याच्या साधूची संन्याशाची 16शी असते, ब्रह्मचार्याचं 14वं असतं आणि ग्रस्त्याचं 13वं असतं. 16शीच्या अगोदरच घंटानाद होईल म्हणले मंदिरातला. घंटानाद झाला का तुम्ही समजायचं आमच्या गुरुला गती मोक्ष मिळाला. महाराज एक जण फक्त गेल्यानंतर कोणाकडे पाहतो, काय झालं, अडचण का, चेहरा का उतरवला. म्हणले अडचण एवढीच आहे, आम्हाला आमचे गुरुजी सांगून गेले होते मी गेल्यानंतर घंटानाद होईल, पण तो घंटानाद काही झाला नाही. ते म्हणले गुरुजी कुठं होते तुमचे, जाण्याची वेळ कुठं होती. म्हणले तिथेच त्यांच्या असणाऱ्या खोलीमध्ये कुटियेमध्ये गेले. म्हणले कुठं होते, म्हणले कसे झोपले होते, म्हणले असे झोपले होते. पाय कुठं होते, म्हणले इकडं होते. मस्तक इकडे होतं. नजर कुठं होते, म्हणले बाहेर होते. त्या गुरुबंधूने असं झोपून पाहिलं आणि नजर गेली त्या समोरच्या खिडकीकडे. म्हणले खिडकी उघडी होती का बंद होती, म्हणले खिडकी उघडी होती. म्हणले उघडा खिडकी. खिडकी उघडली आणि बाहेरच्या बाजूला एक टपूर बोर, एका बोरीला एकच लागलेलं होतं. बाहेर काय कुठलं झाड होतं, बोरीचं, आणि त्याला काय होतं, एकच बोर होतं. गुरुजीने सांगितलं, म्हणजे ह्या गुरुजीने म्हणले तुमचे गुरुजी तिकडे नाही गेले, त्या बोरात गेले. बोर आणा म्हणले तोडून. वासना सांगायची मला, तपोबळी. वासना अशी आहे. बोर आणलं, बोर फोडा म्हणले, मध्ये आळई निघाली, मारा म्हणले, आळई मारली आणि घंटा बस, वेळही संपली. ऐका 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 ऐका. घंटा नाद झाला. मला सांगायचं एवढंच आहे, वासनेचा संग जर अंतकाळात झाला तर तपोबोळ्यांची सुद्धा रतिगती अशी होते. मग एवढी असणारी कठीण वासना, ती वासना फक्त कशाने जाते, संत चरण रज लागता सहज. विठ्ठला 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 विठ्ठला. जड भरत राजाचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, सर्वांना माहिती आहे. त्याच्यात 2 ओव्या सांगतो फक्त. जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलायंकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरे. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल राज्य स्वतंत्र, अनुकूल मंत्री पवित्र, नाना विचित्र भोग जेनी त्याजेले. ज्याचं सामर्थ्य एवढं होतं, समुद्राच्या पलीकडे ज्याचं राज्य होतं तो राजा भरत आहे. सर्व संघाचा परित्याग केला, पण हरणाच्या पाडसाचा काय झाला, संघ झाला, वासना रत झाला. मग अशी असणारी वासना, सर्व प्रकरण पुढचं माहिती, त्याला 3 जन्म घ्यावे लागले. पण असा असणारा राजा सुद्धा त्या वासनेमध्ये अडकला, साधू समाज अडकला. संघ, एक साधू भजन करा, विठ्ठल 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 विठ्ठल. हो, संन्यासी महात्मा एका घरी, जसं आता आपली प्रत्येकाचे घर आहे, साधूचा संघ असावा प्रत्येक घराला. साधू संगमुपासते सततम, धन्यग्रस्ताश्रम. साधूचा संघ पाहिजे. वर्षातून एकदा 2दा तरी एखादा साधू आपल्या घराला आला पाहिजे. तसं एक संन्यासी ज्यांच्या कपाळावर दिव्य तेज आहे, चालण्यामध्ये तेज आहे, बोलण्यामध्ये तेज आहे, देवाचा संघ ज्यांना झालाय, दिव्य पुंज असे असणारे साधू घरात येतात. एक छोटी कन्या आहे त्या घरातली. ती विचारते, आई ग, आपल्या घरामध्ये सर्व वेगळी कपडे घालतात, हे बाबा कोण येतात, हे भगवेधारी असतात. ते म्हणले तूच विचार कोण येते. मुलीने जावं आणि बाबांच्या वस्त्राला धरावून, बाबा 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 ऐका ना. बाबाने म्हणावं पूजा कर. काय बाळ, बाबा नेमकी कोण आहे तुम्ही, आमच्या घरातले तर दिसत नाही. मुलीचा प्रश्न काय होता, बाबा कोण आहे तुम्ही. बाबाने उत्तर द्यावं, बाळ आत्ता नाही सांगणार, पुढच्या वेळेस आल्यावर सांगेल. असं करता करता मुलगी उपवर झाली, मोठी झाली. वर्षानुवर्ष संवाद हात. बाबा यायचे, मुलीनं विचारायचं, बाबा कोण आहात तुम्ही. मुलीने विचारायचं, बाबाने सांगायचं, पुढच्या वेळेस सांगेल. असं करता करता मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी निघून गेली, संसारामध्ये रत झाली. वर्षामागून वर्ष निघून गेले आणि बाबांचा अंतकाळ जवळ आला. कोणाचा, संन्यासी महात्म्याचा अंतकाळ जवळ आला. जवळ आल्यानंतर पाठीमागचा पुढचा विचार करावा. काही राहिलं का.
कोणाचं वैर राहिलं का, कोणाचं ऋण राहिलं का, काही साधना शिल्लक राहिली का, काही शब्द शिल्लक राहिले का, देह सोडायचा आहे, मुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचंय. म्हणून अचानक लक्षात आलं, हो आपण एक घरी जायचो आणि एक मुलगी आपल्याला विचारायची, काय बाबा कोण आहात तुम्ही, म्हणजे उत्तर द्यायचंय. शिष्यांना सांगितलं तपास करा, तपास यंत्रणा झाली, मुलीला शोधून आणला. आता ती मुलगी नव्हती राहिली, आता ती कोण झाली होती, स्त्री झाली होती, आजी झाली होती. ती थकली होती. म्हणले बाळ ये जवळ, आयुष्यभराचा तुझा एक प्रश्न आहे, मला निघायचंय. आता निघायचं म्हणजे कुठे, कीर्तन करून नाही, निघायचंय, मृत्यूलोक सोडायचा आहे, तयारी झालेली आहे, तुझा प्रश्न आहे मला विचार. म्हणले बाबा आता काय त्या प्रश्नाचं राहिलं. म्हणले पण विचार. मुलीने विचारलं, बाबा कोण आहात तुम्ही, हाच माझा प्रश्न आहे. आता त्या साधूला हात उचलत नव्हता, पण हात उचलला आणि छातीवर ठेवला. मुली आता मी तुला सांगतो, मी आता साधू आहे. काय सांगितलं, आता मी साधू आहे. मुलगी अशी विस्मयित नजरेनं बोलली, थोडी रागावली. म्हणले काय बाबा एवढं उत्तर देण्यासाठी आयुष्य घालवलं. म्हणले हो तेच सांगतो बाळ, हेच उत्तर मी 20 वर्षापूर्वी का देऊ शकत नव्हतो, कारण मला माहीत आहे ह्या वासनेने मोठमोठ्या तपोबळ्यांना घालवलंय, तर माझी किस गली मी क्या गलबाला. म्हणून आता मला मृत्यूलोक सोडायचा, आता वासना मला काही करत नाही, म्हणून मी तुला सांगतोय आता साधू आहे. शेवटच्या श्वासापर्यंत साधूला सुद्धा वासनेबद्दल खात्री नसते, पण अशी वासना संतांच्या चरणराजाने जाळून जाते, नाहीशी होते. म्हणून त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या चरणराजाचा स्पर्श व्हावा, म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाते. त्यांचं नाम घेतल्यावर काय दोष जातो. आता पंढरपूरची यात्रा आहे आणि जप कोणाचा आहे, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हो नाही बाबा म्हटले पाहिजे ना, जप केला का नाही, कारण त्याला जपच आवडायचा. भजन केलं का नाही म्हणतील, भजनही करून घेतलं. जप मला सांगा, वारी कोणाची, देवाची, आणि जप कोणाचा. बरं आहे का खरं आहे का हे, म्हणजे मला सांगा गाडीत एकाच्या फिरायचं आणि प्रचार जमल का, नाही जमणार. तसं वारी कोणाची आहे, पांडुरंगाची, जप कोणाचा आहे. कारण का, त्या पंढरीच्या देवाला सुद्धा त्याच जपात आनंद आहे. म्हणून नाम घेता वदनी दोष जाती. त्याचा परिणाम काय होतो महाराज, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्याचं शेवटचं चरण, तुका म्हणे पापी जाती संतांची जपे. म्हणून नाम घेता वदनी दोष जाती. तसं दोष जाण्याचे अनेक ठिकाण आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. सकाळी सकाळी श्लोक दिले, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकम नामस्मरी नित्यम महापातक. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तता मोक्षदायिका. अश्वत्थामा बलिरव्यास हनुमानश्च विभीषणा कृपः परशुरामच सप्तता चिरंजीविना. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा पुण्यश्लोको च वैदेही पुण्यश्लोको जनार्दना. हे सकाळी सकाळी प्रभातकाळीचे श्लोक कशाला आहे, दोष घालवण्यासाठीचे. पण एवढं काहीच नाही जमलं, फक्त ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीरायांचं भजन पूजन केलं, नाम घेता वदनी दोष जाती. त्याचा परिणाम काय होतो त्या नामाचा, अभंगाचं तिसरं चरण. हो का दुराचारी, हो का दुराचारी, हो का दुराचारी विषयी असक्त. वा. हो का दुराचारी, हो का दुराचारी, हो का दुराचारी विषयी असक्त. हो का दुराचारी, हो का दुराचारी, हो का दुराचारी विषये असक्त. हो का दुराचारी, हो का दुराचारी, हो का दुराचारी विषयी असक्त. संत कृपे त्वरित उद्धरते, संत कृपे त्वरित उद्धरते. उद्धरते, उद्धरते, उद्धरते. ब्रह्मादि गजाची,
ब्रह्मादिक ज्यांची ब्रह्मादिक ज्यांची वंदी पायवरी ब्रह्मादिक ज्यांची ब्रह्मादिक ज्यांची ब्रह्मादिक ज्यांची वंदी पायवरी कृपे त्वरित उद्धरती संत कृपे त्वरित उद्धरती 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 ब्रह्मादिक ज्यांची ब्रह्मादिक ज्यांची ब्रह्मादिक ज्यांची वंदी ब्रह्मादिक ज्यांची ब्रह्मादिक ज्यांची ब्रह्मादिक ज्यांची वंदित कसाही असला तरी होका दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरती. त्या नामरूपाचा फायदा असा होतो, त्यांचं नाम वदनात आलं की पुण्य प्राप्त होतं. आणि त्याचा परिणाम कसा असला तरी म्हणजे काय, होका दुराचारी पहिला, होका दुराचारी तिसरा विषयी आसक्त, आसक्त दुराचारी आणि आसक्त विषयी कसाही असला तरी संत कृपे त्वरित उद्धरती. महाराज विषयामध्ये रत राहणं आणि विषयातून बाहेर पडणं हे सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं फार कठीण आहे. कारण का, विषय म्हणजे फक्त कामनाम इच्छा घ्या, दुसरा काही विषय असा सेवन काहीच नाही. मला सांगा, रस ह्या विषयावर उपदेश करणारे भरपूर भेटले, पथ्य सांगणारे भरपूर भेटतात, पाळणारे किती? पाळणारे किती आहे? फार कमी आहे. शुगर होणाऱ्या माणसाला का माहीत नाही का गुलाबजाम 10 खाल्ल्यावर काय होईल? डॉक्टरला सांगायची गरज आहे का? पण तरी सुद्धा वर्षभर पथ्य पाळतो आणि एक दिवस गणगोत्रातलं कोणीच नसलं की 10 ऐवजी किती खातो? 20 खाऊन घेतो आणि नंतर शुगर चेक करतो. नाही, मी कोणाला बोलू नाही राहिलो का परसराम महाराज, हां शुगरवाले माझ्यासमोर मोठी यादी, बाबा वगैरे सर्व. पण ऐका, असं जरी असलं तरी आपल्याला माहीत आहे का गुलाबजाम खाल्यावर शुगर वाढणारे, शरीराचं वात पित्त कफ बिघडणारे हे माहीत असताना सुद्धा जे आवरत नाही त्याला विषय म्हणतात. विठ्ठल 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 आणि दुराचारी म्हणजे काय? दुराचारी म्हणजे कसा हो? दुराचार्याची एकच व्याख्या सांगतो. आयुष्यभर एखादी गाय पाळावी गोठ्यामध्ये, बैल पाळावा गोठ्यामध्ये, त्याने कष्ट करावे त्या घरामध्ये आणि कष्ट करता करता वृद्धपकाळ त्या बैलाला यावा, त्या गाईला यावा आणि नकळत डोळे झाकून कसायाच्या हातामध्ये ती दावण देणं हा दुराचार्याचाच एक प्रकार आहे. एक उदाहरण दिलं फक्त मी, दुराचारी कसा असतो म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही, जगाने आपल्यासाठी काय केलं याची बुद्धी जागेवर ठेवत नाही आणि मनाच्या सैराट अवस्थेने जो जीव धावतो त्याला दुराचारी म्हणतात. मग तो दुराचारी जरी असला, आता ऐका, त्याला जवळ घेण्याला शास्त्राने परवानगी नाही दिली पण तरी सुद्धा संत त्याचा उद्धार करतात. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. काय संतांच्या कृपेचं महात्म्य महाराज. गावागावात नामयज्ञ होतो, विना पहाऱ्याला माणसं शिल्लक राहिली नाही, बरोबर? गावागावामध्ये काकड्याला मंडळी येत नाही, बरोबर? पण जा ना तुम्ही कधीतरी आळ्या फाट्यावर रेडेश्वराच्या मंदिरामध्ये. मंदिर कशाचं आहे? रेड्याचं नाही म्हणायचं, रेडेश्वराचं आहे. आणि रेडेश्वराच्या मंदिरामध्ये विनापारा अखंड चालतो, बरोबर? कीर्तन अखंड आहे, पंगत अखंड आहे. कोणाच्या मंदिरात? रेडेश्वराच्या. जो रेडा ना सरकशीत घेतल्या जातो, वाघाला घेतल्या जातं, सिंहाला घेतल्या जातं सरकशीत, पण कोणाला घेतल्या जात नाही? रेड्याला घेतल्या जात. निर्बुद्ध प्राणी म्हणून ज्याला सगळ्या समाजाने वाळीत टाकलं, पण अशा रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद माऊलीने बोलवला, बरोबर का नाही? आणि असं सामर्थ्य त्या फक्त कृपेचा. काय शिकवलं का? पाठ घेतले का? पैठणच्या असणाऱ्या तत्कालीन सर्व ऋग्वेदी ब्राह्मणांनी रेडेश्वराच्या मुखातून ज्यावेळेस वेद सुरू झाला त्यावेळेस घरातल्या पोथ्या आणल्या आणि यांचं जे म्हणणं आहे त्या असणाऱ्या वह्यातल्या ज्या बारीक बारीक चुका होत्या का त्या सुधरवून घेतल्या. हे सामर्थ्य कोणाचं आहे? रेड्याचं नाही, रेडेश्वराचं नाही, ज्ञानोबरायांनी केलेली कृपा. विठ्ठल विठ्ठल. आणि शब्द काय माहितीये का? त्वरित. संत कृपे त्वरित. कृपा फार स्वतंत्र असते, कृपा भिन्न भिन्न आहे. पितृकृपा वेगळी, मातृकृपा वेगळी, संत कृपा वेगळी, देवकृपा वेगळी, आत्मकृपा वेगळी. आत्म्याची कृपा म्हणजे स्वतःची स्वतःवर असणारी कृपा
देवाची कृपा, आपण जे बसलोय ना, ही भगवंताची कृपा आहे, संतांची. आपण संतांची कृपा काय करते? उद्धार करते. बाकीची कृपा, आपण कृपा हा भांडवल फार खाली आणून ठेवलं. महाराज गुरुवर्य, हां सांगतो, पूजनीय मामांकडे एक विद्यार्थी आला संस्थेतला. 4 वर्ष झाले होते आणि 4 वर्ष झाल्यानंतर संस्था सुटला. आणि संस्था सुटल्यानंतर एक 2-3 दिवस, आपला 2-3 वर्षांनी आला. म्हणले मामा, पूजनीय मामांना, मामा पेढे घ्या. मामांच्या हातावर पेढा ठेवला. कशाचा रे पेढा? आता मामा होते ते, एकदम नाही खाला आपल्यासारखा, जरी दत्तू काकाचा असला तरी. ऐका ऐका ऐका. पेढा असा हातावर घेतला. मामा म्हणले, अरे कशाचा पेढा? म्हणले, मामा तुमची कृपा झाली, माझं लग्न, माझं नाही, हां 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 नाही माझं लग्न झालं असं म्हटले. आणि मामांनी तो पेढा त्याच्या हातावर ठेवला. म्हणले का रे? म्हणजे त्यांनी विचारलं, म्हणले काय झालं गुरुजी? म्हणले काही नाही, तू ज्याला कृपा समजतो ती कृपा नाही आहे. हा पेढा तू घे, तुला जर कृपा कोणाची झाली असं वाटत असेल, तुझ्या सासऱ्याची झाली, त्याला देऊन ये म्हणले. माझी नाही, जर माझी कृपा झाली असती तर तू आळंदीच सोडली नसती. विठ्ठल विठ्ठल. कृपा कठीण आहे. मी नेहमी सांगत असतो, एखाद्याचा कांदा लागण चालावीन आम्ही तिथून जाऊन अचानक त्या मातेनं म्हणा, वा 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 वा, महाराज मंडळी आली, त्यांची कृपा झाली. आता कांद्याला काय होईल? अहो त्यांचे कांदे विकेपर्यंत टेन्शन आम्हाला असतं. म्हणजे त्या रस्त्याने जाता येता बघायचं आणि कांदे विकले का नाही, योगायोगाने भाव गेल्यावर मगच पाय द्यायचा, नाही तर मग कृपा होईल ना. ज्याला आम्ही कृपा म्हणतो ती कृपा नाही, ते प्रारब्ध माना. कृपा अशी असते, ते मायेच्या प्रपंचातून आपल्याला बाहेर काढतात. ती संतांची कृपा कोणाकोणावर? गावबावर झाली. किती असे सांगता येतील का ज्यांच्या रूपाने संतांची, नारद महर्षींची कृपाच झाली वाल्मिक ऋषीवर, म्हणून केले रामायण रामादी. कितीतरी सांगता येईल. म्हणून संत कृपे त्वरित उद्धरती. 3ही चरणाचा भाव झाल्यानंतर नामदेवराय महाराज म्हणतात, अशा साधूच्या सेवेमध्ये अखंडित आम्ही रात्रंदिवस राहावं हीच इच्छा प्रकट करतात. अखंडित नामा त्यांचा वास पाहे, अखंडित नामा त्यांची 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 वास पाहे. निशिदिनी जाय सत्संगाती, निशिदिनी जाय सत्संगाती, निशिदिन जाय सत्संगते, निशिदिनी जाय सत्संगते. ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवने, ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवने. निषेधने सत्संगते, ब्रह्मगजाची वंदे पायवने, ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवने. नाम घेता बदने दोष जाती, नाम घेता बदने दोष जाती, नाम घेता बदने दोष जाते, नाम घेता बदने दोष जाते. ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवने, ब्रह्मादिक त्याची वंदिती अखंडित नामा त्यांची वास पाय. निशिदिनी ध्याये सतसंगती. निशी म्हणजे रात्र आणि दिनी म्हणजे दिवस. निशिदिनी ध्याये, ध्याये म्हणजे अखंड त्याचं ध्यान लागणं. कशाचं? सतसंगती, चांगल्या संगती. त्या कुठे इकडे तिकडे मिळत नाही, फक्त संतांच्या जवळ गेल्यानंतर बैसता संतांचे संगती. परिणाम कळो आले माझे कोणीच नवती, निश्चय चित्ते दृढ झाला. ही भावना होते
संतांच्या जवळ बसल्यानंतर त्याचा परिणाम एवढा आहे, आपल्या असणाऱ्या ठिकाणी जी दिनत्वपणाची भावना आहे, जी उदासीनता आहे ती घालवतात आणि परब्रह्म स्वरूपाचा प्रकाश पाडतात. म्हणून संतांची संगत पाहिजे. त्याचा परिणाम नामदेवरायाचाच अभंग आहे. संत संगतीचे काय सांग सुख, आपणा पारिखे नाही ते साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. परिणाम असा असतो, म्हणून साधूचा संग झाला पाहिजे. सांगू का, साधूच्या संगात अखंड परमार्थच करावा वाटतो, आणि जीवाचा संग झाल्यावर प्रपंचात बुद्धिरत होते. साधूच्या संगामध्ये मोक्षगती आठवते आणि जीवाच्या संगतीमध्ये बंध आठवतो किंवा बंद होतो. म्हणून अखंड संतांची संगती. याच्या पलीकडे सांगतो, ज्यांच्या समवेत गेल्यानंतर परमार्थच करावा वाटतो, समजायचं संगत साधूची आहे, आणि ज्यांच्या संगतीत गेल्यावर प्रपंचच करावा वाटतो, 100% समजायचं साधू असला तरी संसारिक आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून नामदेवराय त्याची आस करतात. म्हणून अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिदिनी ध्याये सतसंगती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. एकदा मोठ्या प्रेमाने देवाला, संतांना आणि बाबांना आनंद व्हावा असं गोड भजन करावं. सर्वांनी हात उंच करा. तुकाराम चला. विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई. टाळी वाजवा, हात वर करा. विढोबा रखुमाई, एक एक सर्वांनी टाळी वाजवा. एक कुंडली कवरदारी ढोल, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, गोपाल कृष्ण भगवान, राधा राणी सरकार, वृंदावन धाम की, सच्चिदानंद केरवा महाराज, सद्गुरु नारायण बाबा महाराज, सद्गुरु जोग महाराज की. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारवया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो. ऐका, बसा एकदम सर्व खाली बसा, काहीच नका बसा. तुकाराम भाऊ तुम्ही यामध्ये सर्व आता या येथील पाहुणे आता सर्व ते बाहेर आहे ना, या सर्वांनी मध्ये. आता नका बाहेर थांबा कोणी. या सर्व पाहुणे या. जे उभे आहे ना तिथं उभे नका राहू, सर्व मध्ये या पुढे या. बाबांच्या तिघही चिरंजीवांना विनंती माझी का सर्वांनी माझ्या समोर या सर्व या 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 हां बसून घ्या, शांत आहे त्या जागेवर. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरवया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. पवित्र धरा पावन धाम सांगवी क्षेत्रामध्ये एक दिवशी हा पुण्यस्मरणाचा कीर्तन महोत्सव पूजनीय वैकुंठवासी आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य पूजनीय नारायण बाबा ठाकरे बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं नामदेवरायाचा हा अभंग आहे. हा अभंग बाबांच्या ठिकाणी कसा जातो ना, ब्रह्म असणारं अव्यक्त असणारं स्वरूप नारायण बाबांच्या रूपाने आलं. नावही नारायण घेऊन आलं. नाव घेऊन येताना सुद्धा पुण्य लागतं बरं. आणि घेतलेलं नाव, बापाने दिलेलं नाव, त्या नावाला न्याय देणं हे त्या जन्माचा पुरुषार्थ असतो. म्हणजे नारायण नाव ठेवलं आणि नारायणासारखंच जीवन जगून दाखवलं, हा पुरुषार्थ आहे बाबांच्या जीवनाचा, लक्षात ठेवा. कठीण आहे. किमान नावा पद्धतीनं जीवन जगता आलं पाहिजे, किमान. हो, मला बरीच लोक बोलतात तुम्हाला राग का येत नाही.
नावाला न्याय द्यावा लागला, नाही तर राग भरपूर येतो. हां जर मला सांगा, जर मी गुरुजी असा वैतागलो, चिडलो, नाही रमयती ते रमेशा, हां ऐका असं जर काही झालं माझ्याकडून, लोक म्हणतील अरे माझ्या समोर येतील, समाधान असं करतील. हां नाव ज्या पद्धतीनं तसं जगावं. हां चला जास्त विद्रुत करत नाही, परंतु त्या नावाला न्याय दिला. बाबांच्या वडिलांचंही नाव फार गोड, विठ्ठल नाव. विठ्ठलाच्या ठिकाणी अवतार होणं नारायणाचा. नारनाम पाणी आयन म्हणजे शयन, पाण्यावर जो शयन करतो तो नारायण भगवान परमात्म्याचं विग्रहित रूप आहे. ते नारायण स्वरूप नारायण नाव घेऊन आले, सांगवी क्षेत्रामध्ये आले आणि त्याच्यामध्ये एक काजी सांगवी आणि दुसरी सोनी सांगवी. आम्हाला आता काजीवाल्यांनी बोलू नका म्हणजे सोनीचं जास्त वर्णन केलं, पण तसं नाही. ज्याच्या पुढेच सुवर्ण कांती सोनं हे नाव येतं. सोनं हे उजळमय असतं. सोनं 16 परीक्षेतून पास होतं. सोन्याला विशिष्ट उंची असते, पवित्र धातू मानला जातो. संतांनी त्याचा बाजूला थोडा अंगीकार केला नाही, पण भगवंताच्या कळसाचं वर्णन करत असताना झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. म्हणून अशा सोनी सांगवी या गावामध्ये मला असं वाटतं ह्या सांगवीचं खरं सोनं तेव्हा झालं ज्या दिवशी नारायण बाबा अवताराला आले, हे लक्षात ठेवा. हा उभ्या चांदवड तालुका नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये बाबांची आता अलीकडे अनेक दिंड्या झाल्या, पण पूर्वी सर्वात मोठी दिंडी आणि प्रत्येक जणाचा परमार्थाचा साक्ष हाच राहील का मी त्र्यंबकेश्वरला कोणाच्या दिंडीत गेलो तर नारायण बाबांच्या. म्हणजे हे मी सुद्धा सांगतो, हे लक्षात ठेवा. आम्ही पहिला टाळ कुठे घेतला? बाबांच्या दिंडीत. आम्ही हरिपाठ कुठे गायला? बाबांच्या दिंडीत. पूजनीय वैकुंठ अशी महान तपस्वी बाळाबाबा ढगेंच्या दिंडीत आम्ही आळंदीला गेलो, पण त्या आळंदीला जाण्याच्या अगोदर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. अगोदर निवृत्तीदादांची आज्ञा झाली, नंतर ज्ञानोबरायांचा प्रसाद मिळाला. बाबांची वागण्याची जी ढब होती ती साधी आणि सरळ होती. उद्धारावया आले दीनजना, हे दीनजनाचे प्रकरण आहे ना, आता नजर फिरवतो मी. राजाराम महाराज जामदार भाचे बाबांचे, पण प्रवचन करतात, कीर्तन करतात. बरं इकडे नंदू महाराज हे चोपदार आहे त्या दिंडीचे. कोण? हे आपले आयरगावचे रसाळ बाबा, हे दोघंही चोपदार आहे. चोपदार की करावी. वा आले ना, मी खरंच पाहिलं नाही बरं का बाबा तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल माफ करा, माऊलींचं भजन झालं. रामकृष्ण या ते आल्यामुळे पुन्हा कीर्तन सुरू झालं. वा बाबांचं आता येणं झालं. त्यांना चोपदार की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले चोपदार आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध रामायणाचार्य झाले. मग आता हे उद्धारावया आले दीनजना, नाही तर काय? मग तुम्ही म्हणाला आम्ही दीन होतो जन होतो, पापी होतो का? अहो का मानायचं नाही? मानायचं, मी मानतो. कारण ज्ञानोबराय म्हणतात ना, ये रवी तरी मी मूर्खो, जरी झाला असे अविवेको, तरी संत कृपा दीपको सोज्वळू असे. आपण तेचे महाराज. देवा मी चांडाळ किंवा मी तो अल्पमती हीन. हा काय वर्णो तुमचे गुण. काय महाराज आपली काय म्हणजे मी माझं सांगतोय आता. कोण जाणे कोणा घडे उपासना इथे बसलेल्यापैकी सामर्थ्यवान आपण आहात, पण काही नाही. साधा एक कुठेतरी मंडप घेऊन जाणारा मी, सुरुवातीचा काळ. आणि बाबांची गाठ भेट व्हावी, ह्या दिंडीला मंडप देण्याचंच काम होतं आमचं. तिथे आमचे वडीलही असायचे. आणि ते करता 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 बाबांनी मला त्या मंडपाचे काहीतरी त्यावेळेस 400 का 500 रुपये अशा हात. म्हणलं बाबा नका हो, सेवा करू द्या असं म्हटलं. आणि बाबांनी तो हात असा होता का, तो असा हात माझ्या डोक्यावर फिरवला ना, असं जवळ दिंडीतून निघायचा दिवस आहे, गाड्यांमध्ये बसायचा दिवस आहे. आता ऐका, साधूची कृपा कशी असते ती अशी सहज नाही होत. एक सूक्ष्म क्षण असतो साधूच्या कृपेचा, एक सूक्ष्म. त्यांनी पैसे काढलेत, मी काय बोललो त्यांना? बाबा नका हो, सेवा करू द्या. ह्या बालवयामध्ये त्यांना तो भाव दिसला आणि बाबाने आलिंगन दिलं. ते आलिंगन म्हणजेच कृपा, हे लक्षात ठेवा. हे सामान्य नसतं, ही कृपा असते. आणि त्या अनुषंगाने बघता बघता दोघंही आज नंदू महाराजांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. गुरुवारी आदरणीय आमचे भास्कर बाबा रसाळ आहेत. रामा तात्या मोकळं बोलतो. आता काय, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी होतं का नाही? अगदी खंजरी वगैरे हे अशोक बाबा येते, त्यांना अजूनही जेजूरकर म्हणतात लोक. ऐका ही सगळी मंडळी
ही कृपेचा विषय ना, हा कृपेचाच विषय. नाही तर ज्ञान प्रक्रिया म्हणजे विचारसागरामध्ये या जन्मी किंवा पूर्वजन्मी केलेल्या निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा ज्याने मल विक्षेप हे 2 दोष घालवलेले असून आवरण शुद्धी करता जो सद्गुरु सेवेमध्ये साधन चतुष्टय झालेला आहे, तो वेदांत शास्त्राचा अधिकारी मानावा, समजावा. होईलच असं नाही. तरीसुद्धा आपल्याला जर त्याचा अधिकारी केला असेल तर संत कृपे त्वरित उद्धरितच झालं ना आपलं. काय वेगळं आहे? इथे असणारे सर्व भजनी मंडळं बघा, कोणी माईकवर बोलतोय, कोणी आशीर्वाद देतंय, कोणी काय. महाराज माईकवर बोलणं एवढं सामान्य नाही. हां, गलित गात्र शरीर होत असतं कधी कधी. बरीच माणसं धरून बाजूला बसवावं लागली. बरोबर आहे का नाही? आमचे विजयानंद बाबा न पाहे याती कुळाचा विचार, त्यांचं उद्या आईचं पुण्यस्मरण आहे. मला फोन केला त्यांनी, प्रवचन. म्हणलं बाबा प्रवचन का? प्रवचन का? तुम्ही जर एवढी सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचा परिपाक जर तुमच्या मातृत्वाला जर आम्ही वंदन करू शकत नसेल तर आमचा परमार्थ अपूर्ण ठरेल. जर तुम्ही रात्रंदिवस अखंड ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा केली तर तुमची आई तुमची नाही, ती सर्व आमची आई, हे लक्षात ठेवा. ती आमची आई आहे. म्हणून त्या ठिकाणी ते कीर्तनाचा आग्रह धरला, त्यांनी सेवा केली. त्याच्यानंतर संदीप महाराज काय 1 एकर क्षेत्र घरी, मोकळं सांगतो, रात्रंदिवस पाळणारा माणूस, आज सुंदर गातो, सुंदर कीर्तन करतात. सहज नाही आहे. नाही, लक्ष्मण बाबा आहेत, किती मंडळी ह्या ठिकाणी, तुकाराम बाबा आहेत, किती मंडळी. ही सर्व माझ्यासमोर बसलेली गटलू भाऊ आहेत, सुखदेव बाबा आहेत, आदरणीय दत्तू काका आहेत, आदरणीय सर्व शिक्षक मंडळी, सर्व भजनी मंडळी, हे सुखदेव भाऊन, हे राजदेव वाडीकर, सर्व भजनी मंडळ, आसरखेड्याहून रमण तात्या आहेत, रामा तात्या आहेत, भिका बाबा आहेत. 3 वर्षे ह्या माणसाने उपवास केला त्या जागेसाठी. उलट ते म्हणले उपवास करून काय झाली संतांची कृपा, वजन वाढलं पण कमी नाही झालं म्हणले. हा कृपेचा विषय, ही कृपाचे. म्हणून संत कृपा त्वरित, संत कृपे त्वरित उद्धरती. त्यांचा आपल्या सर्वांचा उद्धार बाबांनी जवळ घेतलं. अक्षरशः असे काही प्रसंग आहे, असं म्हणेल का दिंडीमध्ये कोणी, कीर्तन चालू असताना जर आम्ही झोपलो, झोपू द्या झोपू द्या झोपू द्या, कीर्तन करणार तुम्ही करा, कीर्तन तुम्ही करा. अरे लहान लेकरं थकले भागले, ते दिंडीत आले हे भाग्य माना. दादा वाक्य त्यांचं, ते दिंडीत आले ना भाग्य माना, त्यांना त्रास नका देऊ. त्रासच कोणी कोणाला द्यायचा नाही. बाबांनी दिंडीत चालणाऱ्या व्यक्तीला असं नाही म्हणलं साहेबराव महाराज तू असाच चालन तसाच चालन, हेच निकष नाही लावले. त्याचा परिणाम काय? तुम्ही जवळ या, या रे या रे लहान थोर याती भलती नारी. हा मेळा जमावला भक्तीचा, आणि हा भक्तीचा मेळा विस्तारित करता 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 बाबांचं वय 80-85च्या पुढे गेलं. थकले भागले शिनले, याच्या पलीकडं त्यांनी थकले कोणत्या गोष्टीनं? आपल्या सर्वांच्या सेवेला. तुम्ही म्हणाल कसं, साधू थकतो का? साधूच्या ठिकाणी सुद्धा थकवा असतो. कारण का, जर तो थकवा नसता तर तुकोबराय म्हणलेच नसते. काय आता दिसू नये जना ऐशे करिगा नारायणा. कार्यपूर्ती झालं नारायण बाबांचं, आणि त्या अनुषंगाने वडिलांचं नाव विठ्ठल आहे, त्यांचं नाव नारायण आहे, पुन्हा त्यांच्या ठिकाणी तुकाराम आहे. हे लक्षात ठेवा, ही सामान्य घटना नाही, पुन्हा तुकाराम आहे. हां, हे फार मोठं समीकरण असतं. आणि त्या अनुषंगाने हा सर्व कार्याचा भार त्यांचे तिघही चिरंजीव, तिघही सुना, आदरणीय श्री, बरं सांगतो, हे सर्व बाबांचं जीवन मी कितीही बोललो तरी त्याचा थांबा नाही. कारण साधूवर बोलत असताना ग्रंथ अपूर्ण पडतात, वही अपूर्ण पडते, पेन अपूर्ण पडतो, भाव अपूर्ण पडतो. म्हणून शब्दातीत भाषा होते. म्हणून त्या शब्दांना मी जवळ घेतो, जास्त बोलत नाही. बाबांविषयी अजूनही श्रद्धांजलीपर बोलत असताना ही सर्व मंडळी बोलणार आहे. त्यामध्ये आदरणीय आमचे गुरुवर्य मधुकर बाबांचे चिरंजीव मोहन महाराजांचं आगमन झालं, त्यांनाही वंदन करतो. या ठिकाणी त्यांचं संपूर्ण कुटुंब, पाठीमागच्या वर्षी कीर्तनात माझ्या मते मी हा विषय सांगितला होता, मलवंश आणि विद्यावंश. त्यानुसार वैकुंठ अशी आई आदरणीय पूजनीय बाबांच्या पश्चात गंगा भागीरथी पुंजाबाई नारायण ठाकरे पत्नी, आदरणीय श्री तुकाराम नारायण ठाकरे, आदरणीय श्री अनिल नारायण ठाकरे, आदरणीय श्री सचिन नारायण ठाकरे. या ठिकाणी तिघही मुलं, सौभाग्यवती गायाबाई निवृत्ती खंगाळ मुलगी कुलटेक, सौभाग्य योगिता भरत कोतवाल मुलगी चांदवड. त्यानंतर आदरणीय सौभाग्यवती मीराबाई अशोक ठाकरे आहेर मुलगी चांदवड, राहुल दादा, साई दादा आणि प्रणव दादा हे सर्व बाबांचे नातू आहे. त्यापैकी आदरणीय आपण सर्व ज्यांना जवळून ओळखतो. खरं तर अगोदर परमार्थाच्या कार्यभागामध्ये तुकाराम भाऊंचा आमचा कोणाचाच जास्त परिचय नाही, फक्त बाबांना भेटायचं निघायचं, यांनी संसारामध्ये रत असायचं, काम करायचं. पण आपल्या वडिलांवर असणारं प्रेम
हे किती आहे हे दाखवून देण्याची भूमिका बाबा गेल्यानंतर या तीनही मुलांनी केलं, लक्षात ठेवा. आजच्या नियोजनामध्ये आम्ही महाराज लोकांनी कुणीही ना भास्कर महाराज ना नंदू महाराज ना आम्ही कुणीही यांना सांगितलं नाही की एवढा मंडप टाका, असं नियोजन करा, सिस्टीम सांगा, काहीच नाही. मोरया साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम आहे. त्यांनी सर्वांनी हे नियोजन केलं. आपल्या वडिलांनी जेवढी उंची ठेवली आहे आपल्या कार्याची, त्याच उंचीनं त्यांचं श्राद्धविधी कर्मसुद्धा झालं पाहिजे हा भाव त्यांनी अंतकरणात ठेवला. आणि आम्हा सर्व साधकांना हे दृश्य पाहून बाबांचे तुम्ही चिरंजीव आहात याचा गर्व आम्हाला झाला, हे लक्षात ठेवा. कारण का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे. भूमी कशी आहे ही त्या पिकाच्या कोंबावरून कळते, तसे वडील कसे होते हे मुलांवरून कळते, हे लक्षात ठेवा. बाबांचाच एक शब्द आहे, दिंडी निघाली का बाबांनी माईक हातात घ्यावा. आज या ठिकाणी चिंचोलेमध्ये आपण सर्व थांबा. चिंचोलेच घेतो म्हणजे बाबांना बरं वाटेल. कारण बाबा जरी असले तरी सासूरवाडी बाबांनो, देव जरी असला तरी कैलासातच राहिला, सागरात राहिला, तसं बाबांनाही बरं वाटलं पाहिजे आणि चिंचोलेकरांनाही बरं वाटलं पाहिजे. या दृष्टीनं ऐका, चिंचोल्यामध्ये उभं राहावं. आपण या ठिकाणी आत्ता जे थांबलोय, सुंदर असा आपल्याला पोह्याचा नाश्ता मिळालेला आहे. अरे बाबा म्हणायचे, अरे ज्याचा बाप पुण्यवान त्याचा बेटा करीदान. ह्या कुटुंबाला आयु आरोग्य लाभो आणि पुढच्या वर्षी आपण सर्व पुन्हा पोहे खायला येऊ, असं म्हणायचं. ज्ञानोबा तुकोबा म्हणायचे, दिंडी निघायची. असं बाबांचं सरळ जीवन होतं. बाबांनी परमार्थाचा आनंद घेतला आणि कार्यसिद्धी कशी बघा, न अट्टाहास करता बरं का, खूप अट्टाहास नाही केला, पण त्र्यंबक राजाच्या नगरामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये, हे लक्षात ठेव, मध्ये आज सगळ्यांना जागा मिळत आहेत, पण त्र्यंबकेश्वरपासून 5 किलोमीटर बाहेर आज जिथे प्रत्यक्ष देव गंधर्व राहिले त्या ठिकाणी संपूर्ण आजूबाजूला जर बघितलं तर विप्र ब्राह्मण मंडळी, त्यांच्यामध्ये आपली ह्या दिंडीची व्यवस्थेची जागा बाबांच्या तपाने मिळालेली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पैठणची दिंडी झाली, त्र्यंबक राजाची दिंडी झाली. बाबांचा परमार्थ फुलला. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळी अशी आला. आणि त्याचाच परिपाक म्हणून सांगवीमध्ये सुद्धा एक स्मृती मंदिर राहावं, बाबांची आठवण यावी. आम्ही जेव्हा येऊ तेव्हा कुठे माथा टेकवायचा, म्हणून मंदिराची संकल्पना सर्वांच्या मनात आली, बाकीच्यांच्या. पण त्याच्या अगोदरच तुकाराम भाऊंचा आम्हाला सर्वांना फोन, भास्कर बाबा, नंदू महाराज आम्हाला, का बाबा आम्हाला मंदिर बांधायला काही हरकत आहे का? कोण विचारतंय? मुलं विचारताय. कोणाला विचारतात? शिष्यांना बाबांच्या. अरे म्हणलं आनंद झाला. मग मंदिर कुठं बांधावं, गावात का मळ्यात? याच्यावरून पुन्हा थोडा खळ पडला. मळ्यातच असावं, घराजवळ असावं, म्हणून घराच्या बाजूला अतिशय रोड फ्रंटला पुन्हा घरी कोणी असं असं दर्शन घेता येईल. मध्ये 11 बाय 11चा घुमट 31 फुटाचा असं सुंदर मंदिराचं स्ट्रक्चर सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. मंदिराची सावली आपल्या घरावर नसो. तुकाराम भाऊला काय कुठून एवढं ज्ञान आहे मला माहीत नाही. ते मंदिर बरोबर घेताना चौरशीच्या बरोबर पाठी, मग घराचा आणि त्याचा सम्यक सोडला, अंतर सोडला आणि सुंदर पद्धतीनं बाबांचा जो मंदिराचा कळस होणार आहे तो बाबांच्या नाही, बाबांच्या परमार्थाचा आणि आपल्या पुण्याईचा कळस होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण सर्वांनी त्या कार्यामध्ये, त्यांना ती गरज नाही, त्यांनी सांगितलं नाही आम्ही मंदिर बांधणार आहे, पण आपली गुरुदक्षिणा म्हणून आपण जेवढं करता येईल तेवढं भविष्यामध्ये करावं, लक्ष द्यावं, यावं, बघावं. मंदिर सुरू झाल्यानंतर येणाऱ्या, आता हा तुम्ही म्हणाला 3.5 दिवसाचा उत्सव ठरला होता आणि मग 1 दिवशी का? त्याचं एकच कारण आहे का त्यांचं म्हणणं झालं सर्वांचे कामाचे दिवस आहे, धावपळ चाललेली आहे. मग आपण आत्ता 3 दिवसाचा उत्सव करण्यापेक्षा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 7 दिवसाचा सप्ताह करू असं त्यांनी सांगितलं, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी सांगितलं खर्चाला कशाला तुम्ही काहीच विचार करायचा नाही, फक्त सगळ्या साधकांनी आनंदाने या, प्रेम द्या, प्रेम घ्या, उत्सव करून निघून जा, काही लागत नाही म्हणजे फक्त तुम्ही या ना, आम्हाला मार्गदर्शन करा असं भाऊंनी सांगितलं. त्या मंदिराचा कार्यक्रम गतिमान करून मे महिन्यामध्ये वैशाखामध्ये त्या कार्यक्रमाची रचना होईल. सुंदर असा बाबांचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुंदर होईल, सुंदर. त्या सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. अजून एक सूचना की हे सर्व कार्यभाग चालत असताना कधी मध्ये जर आपण ह्या रस्त्याने गेलो केव्हाही, तर तेव्हा जरी बाबा आपल्याला वाटले नाही आहे तरी आपण वाकडी वाट करून बाबांच्या घरी जायचं, बसायचं, बोलायचं, म्हणजे त्यांना आपल्या रूपाने बाबाच घराला आले याचा भाव अखंड राहतो. मुलाबाळांना परमार्थाचा वसावारसा लागतो. अधिक न बोलता त्यांच्या कार्याला, मुलांच्या कार्याला सर्वांना वंदन करतो. बाबांनी आपल्या सर्वांना सद्बुद्धीचं दान द्यावं
आणि अखंड आपल्याकडून परमार्थ करून घ्यावा आणि अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याये सतसंगती म्हणजे कोणाची आपण म्हणावं फक्त नारायण बाबांची या न्यायानुसार आपण सर्व हा सर्वांच्या चरणी वंदन करतो. आळंदीची वारी पुढे आपण सर्व आळंदीला जाणार म्हणजे बाबाही आळंदीला मागच्या वर्षी 13व्याला समाधी सोहळा आला होता. अधिक न बोलता बाबांच्या पुण्याईला वंदन करतो. यानंतर आदरणीय भास्कर महाराज नंदू महाराज हे सर्व बोलतील. त्यानंतर एक जण नाही बोलू द्या त्याचं कारण सांगतो. तुम्ही म्हणाल वेळ झाला. अरे ज्या पुरुषाने आयुष्यभर परमार्थ केला पुढचं सांगू का. जेव्हा लाईट नव्हती काहीच नव्हतं शिवाजी भाऊ वाघजोपूरचे फार गोड सांगतात. सायकल काढावी बाबांना घेण्यासाठी यावं. बाबांचं आऊत वगैरे चाललं का बाबांनी ते बैल आमच्या हातात असेच द्यावे. बाबांनी तयारी करावी. पुन्हा बाबांना घेऊन सायकलवर जोपूळला जायचं कीर्तन करायचं. पुन्हा बाबांना सोडवायला दुसऱ्या दिवशी यायचं. पुन्हा मग बाबांनी पुन्हा दुसऱ्या गावाला 3-3 दिवस घरी नाही. सोग्रसला तर 7 दिवस बाबांनी मला स्वतः सांगितलंय. सोग्रसला 7 दिवस 7 कीर्तन बाबांनी केले होते. पुन्हा घरी आता आलं नाही. पेरणीचा काळ ज्या महात्म्याने आयुष्य प्राणाला लावलं त्यांच्यासाठी एखादा अर्धा तास थोडा पाठीमागे पुढे होईल. मोठा कार्यक्रम आहे 3 दिवसाचा नाही 1 दिवशी. म्हणून आता यानंतर श्रद्धांजलीपर म्हणजे बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही मंडळी बोलेल. पुढचं नियोजन सांगतील. अधिक न बोलता आत्ता हा जो पुण्यस्मरणाचा उत्सव न होता पुढच्या वर्षापासून तो मंदिराचा जो उत्सव राहील ना तोच उत्सव बाबांचा पुढे चालू राहील. अजून एक सूचना देतो आणि थांबतो. या ठिकाणी आदरणीय दत्तू काका उपस्थित आहे. काकांना वंदन करतो. काकांची माफी मागतो. तुम्ही म्हणाल कसं. कारण काकांनी एक भाव ठेवला आहे आमच्याजवळ. काका म्हणले आयुष्य सरते शेवटी आला आमचा आता. हा काकांचा भाव आहे. आयुष्यभर दान धर्म काकांचे भरपूर झाले. मोठमोठ्या पंक्ती झाल्या. मोठमोठा दान धर्म झाला. काकांनी एवढंच सांगितलं आहे म्हणले समाधान महाराज माझी एक शेवटची इच्छा आहे म्हणले. आता ज्या वंशात मी जन्माला आलो तेली समाजामध्ये जाती म्हणून नाही बोलले बरं का. ते तसं नाही बोलले. ते म्हणले 14 टाळकऱ्यापैकी संताजी महाराज जगनाडे ज्यांनी गाथा लिखाण केला. माझी एवढी इच्छा आहे का त्या सुदुंबऱ्याला तुम्ही सर्व महाराज मंडळींनी उपस्थित राहावं. गोड नाम यज्ञ करावा. सगळा खर्च माझी मी करतो असं काकांनी सांगितलं. मग काका म्हणले तेवढं झालं का जाण्याला वाट मोकळी. भाव असतो ज्याचा त्याचा. मग काकांनी ती इच्छा प्रगट केली आहे. मी काकांना त्याच्या पुढं जाऊन सांगितलं म्हणले काका हा कार्यक्रम तुमचा वैयक्तिक नका ठेवू. मग काय करा आम्ही चांदवड तालुक्याचा म्हणून करा. म्हणजे काय करा वैयक्तिक कशाला करता. काय संताजी महाराज काय तुमचेच एकट्याचे होते का. 14 टाळकऱ्यापैकी ते होते आणि ते जर नसते तर गाथा कोणाला मिळाला असतं. गाथा कोणी लिखाण केला. संताजी महाराज चाकणकर त्यांचं नाव आहे मैफती महाराजांच्या ग्रंथामध्ये. म्हणून काकांची ती इच्छा आहे. मे महिन्यामध्ये तोही कार्यक्रमाची रचना आहे. समस्त चांदोड तालुक्याला एक विनंती असेल. तिथं काही वर्गाने नाही. ते भक्कम आहे त्या गोष्टीला. फुल नाही फुलाची पाकळी करून पण सर्वांनी मोठ्या समीकरणाने ज्या सुदुंबऱ्यापासून भामचंद्र भंडारा अतिशय जवळ आहे का जिथे 7 दिवस आपल्याला राहता येईल. संतांच्या संघ राहता येईल. 14 टाळकऱ्यापैकी 5-6 टाळकऱ्यांचे गाव आहे. भागीरथीबाईचं गाव जवळ आहे. सगळ्या गावाला फिरता येईल. परमार्थ करता येईल. म्हणून त्या उत्सवाची रचना सुरू होईल. त्या उत्सवासाठी आपण सर्वांनी या एवढं आमंत्रण काकाच्या वतीनं सुदुंबऱ्यासाठी देतो. थांबतो. उद्याचंही आमंत्रण देतो. आदरणीय हरिभक्त परण विजयानंद महाराजांच्या मातोश्रीचं पुण्यस्मरण आहे. आपण सर्व गुरुबंधूंनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. पण उद्याची कीर्तन सेवा ही बरोबर 9 ते 9:30ला सुरुवात होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिक न बोलता बोलत असताना काही अपसिद्धांत झाले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष जे बरोबर असेल ते स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा प्रसाद. आदरणीय गुरुवर्य नारायण बाबा, आदरणीय गुरुवर्य महान तपस्वी बाळाबाबा, आदरणीय गुरुवर्य मधुकर बाबा आणि समस्त साधू समाजाची ती कृपा समजतो. तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. करविले तैसी केली कटकट वाकडे कानिट देव जाणे. कोणा कारणे हे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे. संतीनो अंगभूत या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मो जन्मी तुका म्हणे. कोणी वेळ झाला म्हणायचं नाही. माझं घोंगड झटकतो मी आता. तुम्ही म्हणाल कसं. कीर्तन झालं 10:30ला सुरू. वाजले किती 12:30 वाजून फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं वरती घेतली म्हणून माफी करा. एकदा मोठ्या प्रेमाने निवृत्ती दादांचं भजन तुकोबरायचं भजन. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सगया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई एक टाळी निवृत्ती राया. हात वर
करा कंटाळू नका करा आजवर व्यायाम करा हा एक सुपण मुक्ताबाई ज्ञान सकया ए, निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हाय सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया टाळी वाजवा सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया टाळी 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया तुकाराम 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 हो या ठिकाणी आपल्या चांदवड तालुक्याचे माजी आमदार आदरणीय श्रीश भाऊ कोतवाल आलेले आहेत. त्यांनी श्रद्धांजलीसाठी पुढे यायचं आहे. या ठिकाणी बाबांचे त्यांचे निकटचे संबंध सर्वांच्या जनी रामकृष्णारी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य निवृत्ती देवा काया महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे सोडे ब्रह्मगिरी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन निवृत्ती नाथाच चरणी शरण एका जनाला शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन बोलिलेले बोलवे देवा पुणे उद्धरे राजमा परत महाराज तुम्ही काही उच्चारिला देवा रवे आपुला महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वर रखा पाया पैकिंबरा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिकावर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय या हॅलो या ठिकाणी राजकीय स्वात्मके देवे हेने भाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे कलांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिळती माडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आडी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयी देवो तू किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे तिनी लोकी भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे एत मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरी ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती 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 कुंडलिकावर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु नारायण महाराज की जय